भरपूर दिवस झालं ऋतूला जे आहे ना मोबाईलमध्ये बघून त्याला अवोकाडो सँडविच खायचं होतं. तर काल येत्या वेळेस जे आहे ते ऋतूचे पप्पा घेऊन आले होते. म्हटलं चला आज ट्राय करूयात. तर पहिल्यांदाच मी बनवत होते. तर खूप छान आणि टेस्टी लागतं. तर पहिलं तर ऋतूला बनवून दिलं. त्याच्यानंतर मी बनवून माझ्यासाठी घेतलं आणि गावावरून आल्यानंतर पहिलं दुसऱ्या दिवशी तर मी जे आहे ते पूर्ण घराची डीप क्लिनिंग केली होती. राहिलं होतं फक्त किचन आणि आज सकाळीच जे आहे ते किचनची पूर्ण क्लिनिंग करून ठेवलेली होती. पण म्हणजे डब्बे वगैरे वाळायला थोडासा उशीर होतो. सो असं करत करत मला संध्याकाळचे 6 वाजले होते. त्याच्यानंतर पहिलं स्वयंपाक करण्याच्या अगोदर जे आहे ते पूर्ण किचन सेट करून घेतलं आणि किचन ओट्याच्या बाजूला हे स्टँड आहे तर ते मी मिशोवरून घेतलेलं होतं. खरंच खूप खूप ते युजफुल आहे. त्याच्यानंतर दुसरा किचन ओटा पण मी क्लीन केलेला होता. त्याच्यावरचे पण सगळे भांडे वगैरे धुतले होते. तर चमच्याचं स्टँड पण लावून चमचे वगैरे सर्व जागेवर ठेवून दिले. आणि थोडीशी जरी क्लिनिंग केली ना घर अगदी छान वाटतं. आणि स्वयंपाकघर तर क्लीन करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर चहाचा वेळ झाला होता. तेवढ्यात ऋतूचे पप्पा पण आले होते. मग दोघांनी छान असा चहा घेतला. थोड्याशा गप्पा झाल्या. लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात करायला घेतली. कारण म्हणजे जास्त वेळ गप्पा मारत बसला तर उशीर होतो आणि मग सगळीच कामं आवरायला जे आहे ते रात्रीचा उशीर होऊन जातो. आणि स्वयंपाकामध्ये खूप काही खास बनवायचं नव्हतं. अगदीच ज्वारीची भाकरी बनवली आणि आज बनवणार होते हिरवी मिरचीचा खरडा. तर छान अशा टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण छान असा भाजून घेतला. त्याच्यामध्ये मी शेंगदाणे वगैरे घालत नाही. तर असाच चवीला पण खूप छान लागतो आणि शेंगदाणे टाकल्यानंतर पण खूप छान लागतो. तर इथं मी खलबत्त्यात जे आहे ते छान अशी ठेचा कुटून घेतला आणि खरंच खूप छान आणि टेस्टी असंच रात्रीचं जेवण झालं.